तोडून या संदर्भामध्ये आपण पाहणी केल्यानंतर देखील ते या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे। मंत्र्यांनी सांगावं आता आम्ही कुंभमेळा कुठे करावा, साधुग्राम कुठे करावं। वारंवार आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की गेल्या वेळेला जे टेंट या ठिकाणी होते तेच प्लॅन आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि त्या ठिकाणी जर या 7-8-10 वर्षामध्ये काही झाडं झुडपं आले असतील तर त्यांची साफसफाई करावी लागणार। म्हणून त्यांनी समजून घ्यावं, इकडे या गोष्टीकडे राजकारण म्हणून बघू नका, मनसेला मी म्हणेल। किंवा आपण उगाच त्यांनी सुचवा आम्हाला की आम्ही काय करावं, साधूंची व्यवस्था कुठे करावी, त्यांनी सुद्धा सुचवलं तरी चालेल। हो, या ठिकाणी फक्त एवढंच मागणी होती त्यांची की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेण्यात यावा, आम्हाला विश्वासात घेण्यात यावा। तसं झालेलं नाही। आता दावा पर्यावरण प्रेमींचा आहे। मला अजून समजतच नाही। अजून आम्ही फक्त महापालिकेने आता आम्ही प्राधिकरणाकडे आम्ही जात आहोत, वृक्ष प्राधिकरणाकडे, त्यांच्यामध्ये चर्चा होईल, त्यांच्यामध्ये बोललं जाईल, सजेशन ऑब्जेक्शन होतील आणि नंतर हा विषय ठरेल ना। आम्ही काय तर लगेच आलो आणि आधी घेऊन लगेच आता कापायला बसलो मशीन पटपट, असं नाही आहे ना। याच्यामध्ये जी प्रोसिजर आहे ती पूर्ण आम्ही फॉलो करतो आहोत, जे नियम आहेत ते आम्ही सगळे फॉलो करतो आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी जी अनावश्यक झाडं आहेत, जी काही बाबुळची झाडं आहेत, अशी काही झाडं आहेत जी अनवॉन्टेड आहेत, जी फॉरेन ट्री आहेत, रेन ट्री आहेत, छोटी झुडपं आहेत, ती आम्हाला या ठिकाणी काढावी लागतात। भाऊ, संभाजीनगरचा एक विषय आहे, शिवकालीन ठाम आहे। मंत्र्यांनी सांगावं आता आम्ही कुंभमेळा कुठे करावा, साधुग्राम कुठे करावं। वारंवार आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की गेल्या वेळेला जे टेंट या ठिकाणी होते तेच प्लॅन आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि त्या ठिकाणी जर या 7-8-10 वर्षामध्ये काही झाडं झुडपं आले असतील तर त्यांची साफसफाई करावी लागणार। म्हणून त्यांनी समजून घ्यावं, इकडे या गोष्टीकडे राजकारण म्हणून बघू नका, मनसेला मी म्हणेल। किंवा आपण उगाच त्यांनी सुचवा आम्हाला की आम्ही काय करावं, साधूंची व्यवस्था कुठे करावी, त्यांनी सुद्धा सुचवलं तरी चालेल। हो, या ठिकाणी फक्त एवढंच मागणी होती त्यांची की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेण्यात यावा, आम्हाला विश्वासात घेण्यात यावा। तसं झालेलं नाही। आता दावा पर्यावरण प्रेमींचा आहे। मला अजून समजतच नाही। अजून आम्ही फक्त महापालिकेने आता आम्ही प्राधिकरणाकडे आम्ही जात आहोत, वृक्ष प्राधिकरणाकडे, त्यांच्यामध्ये चर्चा होईल, त्यांच्यामध्ये बोललं जाईल, सजेशन ऑब्जेक्शन होतील आणि नंतर हा विषय ठरेल ना। आम्ही काय तर लगेच आलो आणि आधी घेऊन लगेच आता कापायला बसलो मशीन पटपट, असं नाही आहे ना। याच्यामध्ये जी प्रोसिजर आहे ती पूर्ण आम्ही फॉलो करतो आहोत, जे नियम आहेत ते आम्ही सगळे फॉलो करतो आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी जी अनावश्यक झाडं आहेत, जी काही बाबुळची झाडं आहेत, अशी काही झाडं आहेत जी अनवॉन्टेड आहेत, जी फॉरेन ट्री आहेत, रेन ट्री आहेत, छोटी झुडपं आहेत, ती आम्हाला या ठिकाणी काढावी लागतात। भाऊ, संभाजीनगरचा एक विषय आहे, शिवकालीन